श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर, यतिवर्य यतिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्री योगेश उर्फ सनी थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पूजा थोरात यांनी आपल्या स्वतःच्या जागेवर स्वखर्चाने लोहगाव येथे माळवाडी लेन नंबर 6 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवा केंद्र चालू केलेले आहे. या सेवा केंद्राचे संस्थापक स्वतः श्री योगेश म्हणजेच सनी थोरात हे आहेत. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रामध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा सोहळा संपन्न झाला. आपल्यातील बहुतांश स्वामी भक्तांनी या सोहळ्यास हजर राहून दर्शन घेतले. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये अगदी प्रसाद बनविण्यापासून तर मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व मुख्य पूजा संपन्न झाल्यानंतर आलेल्या स्वामी भक्तांनी आपापल्या परीने स्वामींचरणी कशी सेवा अर्पण केली हे बघणार आहोत. प्रसाद बनविताना अखंड स्वामी जप चालू होता. प्रसादामध्ये स्वामींचा सर्वात प्रिय बेसन लाडूचा प्रसाद, पूर्ण पक्वान्नाचा मान असलेल्या पुरणपोळीचा प्रसाद आणि आलेल्या सर्व भक्तांना वितरित करण्यासाठी खिचडीचा प्रसाद बनविला होता. यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्र प्राणप्रतिष्ठा पूजेचे व्हिज्युअल्स बघत आहात. कुठलीही पूजा म्हटली की सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा आणि आवाहन असते. गणरायाची विधिवत पूजा व अभिषेकाच्या नंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. वर्षे च रुद्राय च चंद्रिये च नम अग्र्याय च प्रथमाय च नम आशाय च चरणाय च शीघ्राय च शीघ्राय च ऊर्ध्वाय च अन्याय च सौत्याय च दीप्याय च ओम नमः ज्येष्ठाय च कनिष्ठाय च पर्वताय च पर्दाय च मदगाय मदगाय च जगन्याय च बुद्ध्याय च नम सोमाय च दिव्याय च याम्याय च हिम्याय च नम ऊर्ध्वाय च कल्याय च नम सौकाय च संध्याय च अन्याय च रक्षा. ओम अग्ना विष्णु सदन संदेव महावृंदवागिरा नंदिरवादी विराजतम वाजच मे प्रसवच मे प्रहीच मे प्रसीच मे विधीच मे ऋतुच स्वरच मे शोकाच मे श्रावाच मे श्रुतीच मे ज्योतीच मे सुभच मे प्राणाच. आपण डोळे बंद करून जरी स्वामींची आठवण काढली तरी नकळतपणे आपल्या डोळ्यांच्या समोर स्वामींचे ते प्रसन्न वदन, सुहास्य मुद्रा आणि त्यांचे ते तेज आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आपल्या सेवा केंद्रामध्ये स्थापन करण्यात आलेली स्वामींची प्रतिमा देखील अशीच प्रसन्न वदन, सुहास्य मुद्रा, तेजोमय, सुंदर, ओजस्वी आणि तेजस्वी आहे. आणि का कोणास ठाऊक ही प्रतिमा बघून आपोआपच मनात येतं, मम जीवनी तम घनदाट, सेवेची धरली वाट, क्षीण होईल पाप ताप आणि दैन्य, घेता नाम समर्थांचे. मम जीवनी अंधकार, सेवेचा मार्ग सुखकर, लाभेल सुख शांती आणि ऐश्वर्य, घेता नाम समर्थांचे, घेता नाम समर्थांचे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय, ती का करावी याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तसं पाहिलं तर प्राणप्रतिष्ठा हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा एक पवित्र समारंभ आहे, जो प्रतिष्ठित करण्यात येणाऱ्या देवतेच्या मूर्ती किंवा प्रतिमेमध्ये स्वतः त्या देवतेचे आवाहन करणे असे आहे. या विधी दरम्यान होम, हवन, स्तोत्र आणि मंत्रपठन याद्वारे
त्या देवतेचे आवाहन केले जाते. ही प्रगल्भ प्रथा मंदिरामध्ये जीवन फुंकते, त्याला दिव्य आणि आध्यात्मिक आभा देते. प्राणप्रतिष्ठेचे सार दिव्यतेशी संबंध स्थापित करणे असे आहे, ज्यामुळे मंदिर, मठ किंवा सेवा केंद्र एक पवित्र स्थान बनते आणि उपासकांना दिव्यतेची उपस्थिती तेथे अनुभवता येते. गणेशाय नमः स्वाहा. गणेशाय धर्माग्नेय स्वाहा. गणेश कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. ओम यज्ञे यज्ञमयन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेनाकं मयुनान सन्ति यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय पतंजसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे सर्वेकामाय कामकामाय वयं नाममेश्वरो वैश्रवो ददातु तुते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. या तारक मंत्रातील ओळी आपल्याला सांगतात की तुझे स्वामींकडे जे मागणे आहे ते मन साफ ठेवून अगदी लहान मूल जसं आपल्या आई वडिलांकडे हक्काने मागतं तसंच आणि पूर्ण विश्वासाने स्वामींना माग. निश्चिंत रहा, निसंकोच रहा. स्वामी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील यात तीळ मात्रही शंका घेऊ नको. लहान मूल आई वडिलांना मागताना जसा हक्क, हट्ट आणि विश्वास हे ठेवतं की मला पाहिजे ते मला माझे आई वडीलच देऊ शकतात, त्याच भावाने तू स्वामींना माग. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा संगम असलेले स्वामीच संपूर्ण विश्वाची आई आणि पिता आहेत. स्वामी भक्तीचा मार्ग अवलंबावा. स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य, दिव्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा या कारणासाठी मठाचे संस्थापक श्री सनी थोरात, त्यांच्या पत्नी व इतर सर्व स्वामी भक्तांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपले यूट्यूबवरील चॅनल श्री स्वामी समर्थ सेवा लोहगाव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येत्या काळामध्ये आपण स्वामींची नित्यसेवा, स्वामींच्या आरत्या, गणपतीची आरती, त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती आणि स्वामींबद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी या सर्व तुमच्या माहितीसाठी आणणार आहे. आपला या ठिकाणी सेवा केंद्र आणि हे यूट्यूब चॅनल या दोन्हींचा उद्देश फक्त हाच आहे की या दोन्हींद्वारे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत स्वामी सेवेची महती पोहोचवूया आणि अधिकाधिक लोकांना स्वामी सेवेमध्ये आणूयात. श्री स्वामी समर्थ.